दिवंगत रतन टाटा यांच्या संदर्भात महत्त्वाचा तपशील समोर येतोय। मोहिनी मोहन दत्ता यांना टाटांची 500 कोटींची संपत्ती मिळणार आहे। टाटांच्या मृत्यूपत्राच्या नंतर संपत्तीच्या वाटणीबाबतचा वाद सध्या घडतो आहे। दरम्यान टाटांच्या मृत्यूपत्राला उघडल्याच्या नंतर त्यात दत्ता यांच्या उल्लेखाने टाटा कुटुंबीय सुद्धा अचंबित झाले आहेत। भारतीय उद्योग क्षेत्रातील दिग्गज नाव असलेले रतन टाटा या टाटांनी आपल्या हयातीमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवले, अनेकांना सढळ हस्ते मदत केली। उद्योग क्षेत्रामध्ये टाटांची जशी उत्तुंग कामगिरी होती तशीच उल्लेखनीय कामगिरी त्यांनी समाजासाठी केली आहे। रतन टाटा आणि त्यांच्या संस्थेने केलेली अनेक कामे स्मरणात राहणारी आहेत। रतन टाटा यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या पश्चात मृत्यूपत्र उघडलं गेलं। मृत्यूपत्रात नमूद केलेल्या अनेक तपशिलांना टाटा कुटुंबीय अचंबित झाले आहेत। टाटांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये मोहिनी मोहन दत्ता यांना तब्बल 500 कोटी रुपयांची संपत्ती दिली आहे। आजवर कधीच चर्चेत नसलेले मोहिनी मोहन दत्ता या व्यक्तीला तपासण्यासाठी निश्चितच प्रयत्न झाले। या नावाने सर्वच क्षेत्रातील लोकांना आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे। टाटांची बहुतेक संपत्ती विविध संस्थांना दान केलेली असताना या संपत्तीतला एक महत्त्वाचा वाटा मोहिनी मोहन दत्ता यांच्याकडे जाताना दिसतोय। टाटा व्यवस्थापन समूहाच्या विश्वस्तांकडे याबाबतचा तपशील आहे। टाटांच्या मृत्यूपत्रानुसार त्यांना 2 सावत्र बहिणी आहेत आणि त्याचबरोबर मोहिनी मोहन दत्ता यांना सुद्धा संपत्तीमध्ये वाटा देण्यात आलेला आहे। मोहिनी मोहन दत्ता कोण आहेत ते पहा। टाटा यांचे 24 वर्षाचे वय असताना दत्ता त्यांच्याशी जमशेदपूर इथं परिचित झाले। पुढे दोघांमध्ये सौहार्दपूर्ण नातं आणि मैत्री निर्माण झाली। दत्ता यांचं कुटुंब स्टॅलियन नावाची ट्रॅव्हल एजन्सी चालवत होतं। 2013 साली स्टॅलियनचं ताज सर्व्हिसेसमध्ये विलीनीकरण झालं। ताज सर्व्हिस ही ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सचा भाग आहे। स्टॅलियनमध्ये दत्ता यांची 80% तर 20% भागीदारी टाटा समूहाची होती। रतन टाटांच्या इच्छापत्रानुसार 74 वर्षीय दत्ता यांना टाटांच्या उर्वरित मालमत्तेचा 1/3 हिस्सा मिळणार असून यामध्ये बँकात ठेवलेल्या 350 कोटी रुपयांच्या ठेवी, काही चित्र, घड्याळं यासारख्या वैयक्तिक वस्तूंचाही समावेश आहे। तसंच या वस्तूंच्या लिलावातून मिळणाऱ्या पैशावरही दत्तांचा काही टक्के वाटा असेल। दत्ता यांच्या नावाचा उल्लेख करणाऱ्या रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्यूपश्चातही एक प्रामाणिकपणाचं उत्तम उदाहरण आपल्या समोर ठेवलंय। रतन टाटांची ही कृती जगासमोर एक मोठी शिकवण निर्माण करणारी आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज।